60 पासून जर पुढे असेल तर तिथे नो बॉल घोषित केला जाईल. अर्थात अंतिम लिमिट 60 आहे याची नोंद घ्या. 61 ला नो असेल. चार षटकांची मॅच असेल. तिसरं षटक मॅजिक ओव्हरचं आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यासाठी गोलंदाजाचं नाव टीमचे संघनायक आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. तर इथे अगदी वडकी सुपर जायंट्स वडकी जायंट हंटर्स या संघाने विरोध अर्थात जो संघ फलंदाजी करतोय त्याला अधिकार असेल कोणत्या गोलंदाजाला विरोधी संघामध्ये गोलंदाजीसाठी बोलवायचं. त्यासाठी वडकी जायंट हंटर्स या संघाने प्रणव मोडकला मॅजिक बॉलर म्हणून नक्कीच आमंत्रित केलंय याची नोंद घ्या. अर्थात वडकी इंडियन्स संघाचा मॅजिक ओव्हरचा बॉलर असेल प्रणव मोडक. आणि तुम्हाला कोण हवाय विरोधी संघामध्ये ते नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. रणजित सर मॅजिक ओव्हरचा बॉलर कळवा. रणजित सर कॉल करताय का? ओके. तर वडकी इंडियन्स संघाने बॉल चॉईस केलाय विश्वकर्मा. अर्थात वडकी जायंट हंटर संघाचे मॅजिक ओव्हरची बॉलिंग करतील विश्वकर्मा. तर वडकी इंडियन्स संघाचे मॅजिक ओव्हरची गोलंदाजी करतील प्रणव मोडक. आणि मॅजिक ओव्हरला जर तुम्हाला टार्गेट असेल 14 धावांचं आणि तुम्ही जर ते चेस केलं तर तिथे विनर असेल. तिथे कोणत्याच धावा मायनस केल्या जाणार नाही, लक्षात राहू द्या. हे छोटे छोटे नियम आहेत. मी पुन्हा एकदा सांगतोय, मॅजिक ओव्हरला जर 16 धावा तुम्ही पूर्ण करत असतील तर तुम्हाला 10 धावा बोनस स्वरूपात दिल्या जातील आणि जर त्या पूर्ण होत नसतील, जेवढ्या काही धावा असतील त्यांच्या अर्ध्या धावा मायनस केल्या जातील. आणि जर तुम्ही तिसऱ्या षटकामध्ये सामना विजयासाठी घेऊन चालले असतील आणि त्यासाठी फक्त 10च धावा गरजेच्या असतील आणि तुम्ही त्या 10 धावा 3 चेंडूंमध्ये पूर्ण केल्या तर तो सामना त्या संघाला विन दिला जाईल याची नोंद घ्या. तो तिसऱ्या चेंडूवरती असू द्या किंवा 6व्या चेंडूवरती असू द्या, तो त्या षटकामध्ये सामना जर विजय होत असतील संघ तर तो संघ त्या संघाला तो सामना विजयी दिला जाईल याची नोंद घ्या.
चला फिल्डिंग करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. सुहास सर आणि कंपनी. वडकी जायंट हंटर्स टीम आता वेळ घालवू नका. आपल्याला उद्घाटनीय मॅच लगेच सुरू करायची. चला बॉल चॉईस करायचा सुहास सर. आपण कॅप्टन म्हणून बॉल चॉईस करा. त्याचप्रमाणे वडकी इंडियन्स तुमचे 2 फलंदाज आतमध्ये पाठवून द्या बॉल चॉईसला. चला सहकार्य करा. जायंट हंटर्स वर्सेस वडकी इंडियन्स. वडकी इंडियन्स आपल्याला विनंती आहे आपले 2 फलंदाज आतमध्ये पाठवा. पहिला दिवस आहे. सामन्याला थोडीशी लेट सुरुवात होते तरी प्रत्येक कॅप्टनला विनंती आहे की आपल्या प्लेयर्सला लवकर आतमध्ये घेऊन यायचंय. आज उद्घाटनीय सोहळा होता त्यामुळे थोडासा उशीर झालाय. आणि वडकी इंडियन संघाने तुमचा प्लेअर चॉईस केलाय विश्वकर्मा. दोन्ही संघ मालकांना विनंती आहे आपला बाळा 11वा खेळाडू इथं पाठवून द्यायचा आहे. सुहास सर, रणजित सर आपल्याला विनंती आहे एक खेळाडू इथं पाठवून द्यायचा आहे. आणि मॅच सुरू होण्याच्या अगोदर 12th मॅन नसेल तर 2 धाब्यांची डिरेक्ट पेनल्टी आहे याची नोंद घ्या. पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर 12th मॅन कंपल्सरी असेल. बॉल चॉईस करतायत दोन्ही बाजूने. जर पाहिलं गेलं तर एका बाजूने गोलंदाज आहे, दुसऱ्या बाजूने फलंदाज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. मॅच महत्त्वपूर्ण असलेली पाहायला मिळेल. पहिलीच मॅच, उद्घाटनीय सामना. 5 सामन्यांचा असणारं शेड्यूल आपल्याला पाहायला मिळेल. मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा वडकी सुपर लीग 2025. खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये अनेक हाप्पीज स्पर्धा आपण पाहिल्या, परंतु वडकीमध्ये प्रथमताच अगदी ऑक्शन पद्धत आणि त्यानंतर 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज असणारी क्रिकेटची स्पर्धा. अर्थात पुणे जिल्ह्यातील हाप्पीज क्रिकेटमधील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहणार आहोत. वडकी प्रीमियर लीग, वडकी सुपर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. अगदी वडकी प्रीमियर लीगचं पर्व देखील काही दिवसांनी संपन्न होताना पाहायला मिळेल. आणि खेळाडूंनी नोंद घ्या, जर किपरला गोलंदाजी करायची असेल तर किपरला गोलंदाजीचं सेटअप देण्याच्या अगोदरच्या षटकामध्ये सुरुवातीला समोर क्षेत्ररक्षण करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला गोलंदाजी करता येईल याची नोंद घ्या. आणि एखादा खेळाडू जर इंजर झाला तरच प्लेइंग 11 मधला दुसरा खेळाडू घेता येईल. इंजरी असेल तरच, त्या व्यतिरिक्त घेता येणार नाही याची नोंद घ्या. अर्थात इम्पॅक्ट प्लेअर हा नियम या स्पर्धेमध्ये नसणार आहे.
बॉल देखील चॉईस झालाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूने रणजित तर दुसऱ्या बाजूने सुमित, या दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. तर गोलंदाजीच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. संघाचा करता धरता संघाचा नेता सुहास गायकवाड गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूने प्रशांत सर तर दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहूया संकेत यादव सर. दोनही पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आणि वडकी सुपर लीग या स्पर्धेला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. उपस्थित सर्वच मान्यवर अतिथींचं क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. क्रिकेट रसिकांची फार मोठी गर्दी आणि दर्दी क्रिकेट रसिक खास करून वडकी सुपर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. पहिलंच पर्व आणि ह्या पर्वाचा आपणा सर्वांना गर्व असावी अशी ही क्रिकेटची स्पर्धा या मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळेल. उद्घाटनीय दिवस मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची आरती आपण साकारली. त्यानंतर भारताचं आणबाण शान असणारं राष्ट्रगान राष्ट्रगीताने आजच्या उद्घाटनीय दिवसाची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. नो बॉल जर असेल तर त्यानंतर फ्री हिट असेल याची नोंद घ्या. त्यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस झाला आणि पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना पाहायला मिळेल. वडकी सुपर लीग. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या पहिल्या पर्वाचं आणि मॅचला होती सुरुवात. मॅजिक ओव्हर कंपल्सरी पॉवर प्ले असेल तिसरी आणि बाकीच्या सर्व अर्थात पहिलं दुसरं आणि चौथ्या षटकामध्ये सर्व खेळाडू अर्थात 5 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर असतील याची नोंद घ्या. पंचांचा इशारा आला जातोय. लेस दी प्ले. सलामीची जोडी दाखल होतीये. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जोरदार टाळ्यांच्या गजरात पहिल्या मॅचची सुरुवात आपण करतोय आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुहास गायकवाड गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला रणजित. पहिला चेंडू आडा बॅटने दिशा दिली आहे. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक फंबल होत आहे. 2 तर आल्यात. तिसऱ्या धाबेसाठी देखील प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती साच बाच आणि ताच अशा 3 धावा इथं पाहायला मिळतील. आणि यानंतर सूरजजी धायगुडे सर. या सर स्वागत आहे. थँक्यू. अगदी लोव फुल टॉस चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचताय. त्याचबरोबर सिंगलच्या मदतीने मित्रांनो याही चेंडूवरती मिळतील ते 2 धावा. पहिल्या चेंडूवरती 3. त्याचबरोबर याही चेंडूवरती आक्रमण मैदानाच्या आतमधून पाहायला मिळतोय. 2 येतील. 2च्या मदतीने 5 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू स्ट्राईक वरती सुमित. अगदी ते आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि वडकी सुपर लीगचा पहिला मोठा फटका मैदानाच्या आतमधून सुमितच्या बॅटमधून सुपर 6 षटकार मिळेल आणि षटकाराच्या मदतीने धावफलक बदलतोय. 11 रन ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. त्याचबरोबर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडू बळवण्यासाठी पुन्हा एकदा धावतील आणि कमबॅक प्रोटेक्शन इथे धाव खरं तर वारंवार मैदानाच्या आतमध्ये केले जातील. अधिक कित्येक क्षेत्ररक्षक तरी फंबल होत असताना खरं तर पाहायला मिळाले. षटकार त्याच नंतर इथे 3च्या मदतीने अगदी 14 धावा धावफलकावरती आहेत. चौदा धावा धावफलकावरती आहेत. रणजित आणि सुमितची एक चांगली सुरुवात आपल्या टीमसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतरचा चेंडू पुन्हा स्लो आव्हान गतीमध्ये परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये केलं जातं. इथे सिंगल मिळतीये. अगदी सुरुवातीला एक चांगला आक्रमण पाहायला मिळाला. आज टाळ्यांचा गजर शिट्ट्यांचा कलकलाट अगदी आपल्याला खरं तर पाहायला मिळतोय. निमित्त मात्र वडकी त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा सुमित. अगदी पुन्हा एकदा मोठा फटका अॅडम करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक खरं तर पुन्हा एकदा चेंडूला रोखतील. अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये वारगस होतोय. पहिल्या षटकाचा मित्रांनो खेळ संपलाय. धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती आहेत.
अगदी नो बॉलला खरं तर फ्री हिट देखील असणार आहे. खुल्या फटकेबाजीसाठी खरं तर नो बॉल वरती आपल्याला चान्स बनेल. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदी दुसरं खरं तर मार्गस्थ करतोय आणि गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल प्रणव निगडे याला खरं तर षटक मैदानाच्या आतमध्ये सोपवलं जात आहे. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आहे. रणजित दिलजीत मैदानाच्या आतमध्ये. आज दिल मात्र सगळ्यांचा जिंकेल का? लवा पुलटॉस दांडी दांडी दांडीची ओ इट इज अ बॉल. मैदानाच्या आतमधून काय बडेल? फार वेगाचा खरं तर चेंडू मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि मुख्य बॉल. सुपर लीगचा डुपर हिट आणि फ्री हिटचा चेंडू खरं तर मैदानाच्या आतमध्ये असेल. फ्री हिट खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावरती याची देही याची डोळा. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 16. रंगला गेलाय वडकी सुपर लीगचा 16 2025चा पर्व अगदी पहिला आहे. फ्री हिट खरं तर असेल मैदानाच्या आतमध्ये. बॅट्सला पुन्हा एकदा आपण ऑन करतोय. फ्री हिटचा चेंडू खुल्या फटकेबाजीसाठी रणजित. आक्रमण इथे मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. अगदी आडवा पाठने फटका खरं तर खेळलाय. इथे सिक्सर खरं तर आलाय. रणजितच्या बॅट मधून हवाई तडाखा. त्याचबरोबर पुन्हा एकदा बॅक टू बॅक रणजितच्या बॅट मधून सिक्सर. इथे बॅक टू बॅक मोठे फटके खरं तर पाहायला मिळालेत. अगदी 28 रन ऑन द बोर्ड. 28 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण खरं तर दुसरं षटक अगदी पाहतोय. पहिला चेंडू अगदी नो आला. त्याच्या नंतर बॅक टू बॅक लगातारचे मोठे फटके खरं तर आज मैदानाच्या आतमधून रणजित मोडकच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळाले. धावांची गती अगदी आपल्याला पाहायला मिळते. रोखू शकेल का आज कमबॅकचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणेल की नाही गोलंदाज? प्रणव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कानमंत्र आज भरपूर मैदानाच्या आतमध्ये मिळालेत. रणजित पुन्हा एकदा लगातारचा तिसरा षटकार खेळण्यासाठी सज्ज होतोय. तर कमबॅकचा चेंडू प्रणव आणेल की नाही पाहणं गरजेचं आहे. लवा पुलटा टोल वसूल करणारा रडू नको बेवड्या, तुला 90 पाहिजे तो 90 पाहिजे तो, थोडा चकना मी देतो. फुल टोल वसूल करणारा खरं तर फटका मैदानाच्या आतमध्ये आज रणजितच्या बॅट मधून आलाय. लगातारचा तिसरा षटकार. काय फटकेबाजी आज खरं तर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येथे देखील फटकाला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. दुहेरीचा प्रयत्न आहे. बचावलेत की नाही पाहणं गरजेचं असेल. पंचांचा निर्णय येतोय. इट इज अ यस नो बॉल. एक शॉर्ट रन आहे. चेंडू खराब नाहीये. शॉर्ट धाव खरं तर इथे कळवली जाते. माफ करा, शॉर्ट रन आहे. शॉर्ट धाव खरं तर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल. अगदी सिंगल मिळेल आताची. सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलत आहे. 35 रन ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावरती आहेत. इथे शॉर्ट साठी खरं तर तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल.
बॅटिंग टीमचा खरं तर तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दूध का दूध और पाणी का पाणी, सहानिशा करणं इथे गरजेचं असेल. डाव पूर्ण असेल की नाही, खरं तर एक्स्ट्रा चेक इथे करायचे आहे. डीजे मास्टर थोडं थांबा, कारण तर हाय व्होल्टेज मॅच चालू आहे. बॅक टू बॅक लगातारचे 3 षटकार आले, त्यानंतर एक दुहेरी धाव खरं तर पूर्ण असेल की शॉर्ट धाव असेल पाहणं गरजेचं आहे. टीएल पुनश्च एकदा पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून थेट अगदी युट्यूब प्रेक्षेपण आपण पाहतोय आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून खरं तर हा निर्णय खूप आवश्यक असेल. निर्णय महत्वाचा आहे मित्रांनो, अगदी आपण पाहतोय. धावा ज्या आहेत त्या मिळतील. दोन धावा इथे खरं तर पूर्ण होत आहेत. अगदी रिव्ह्यू सक्सेसफुल खरं तर बॅटिंग टीमचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. इथे अगदी रिव्ह्यूला यश येताना असताना पाहायला मिळते. 36 रन, 36 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू रणजित, इथे आक्रमण चढवला जातोय, खोलवर टप्पाचा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहेत सज्ज, समोर खेळला होता फटका आणि इथे टिपला जातोय झेल, विकेट. No, 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 no. अगदी आपण पाहतो एक मोठी विकेट मैदानाच्या आतमधून येत असताना पाहायला मिळते. रणजित मात्र बॅक टू द पवेलियन झालाय. लगातारचे मॅक्सिमम मोठे फटके खरं तर रणजितच्या बॅटमधून आले. त्यानंतर दुहेरी धाव देखील आली. एक चांगली खेळी खरं तर रणजितची आपल्याला पाहायला मिळाली, परंतु एक झेल जो होता खरं तर महत्वपूर्ण झेल तिथे टपला गेलाय. धावांची गती रणजितला इथे बाद केलं जात आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक आपल्याला पाहायला मिळेल. गणेश चव्हाण या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून प्रणव कमबॅकचा चेंडू आणलाय. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. गणेश ऑन स्ट्राईकला. दुसऱ्या षटकातला अगदी अंतिमचा चेंडू या ठिकाणी उरलाय आणि गणेश न्यू बॅटर. इथे अगदी हलक्यातने स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूपर्यंत रोखतील आणि याचबरोबर या चेंडूवरती मिळते ती सिंगल. मित्रांनो अगदी आपण पाहतोय 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावांचा आकडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 37 रन ऑन द बोर्ड, 37 धावा धावफलकावरती आहेत. अगदी आता आपण खरं तर मॅजिक ओव्हर या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि मॅजिक ओव्हर साठी गोलंदाज नमो विश्वकर्मा खरं तर गोलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी इथे पॉवर प्ले देखील असणार आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या जीवावरती गोलंदाजी करायची आहे. 30 यार्डच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक आम्हाला पाहायला मिळतील आणि इथे तिसऱ्या षटकासाठी खरं तर पॉवर प्ले 16 धावा खरं तर बॅटिंग टीमला करणं इथे आवश्यक असेल आणि त्या जर धावा इथे पूर्ण झाल्या अजून बोनस स्वरूपात तुम्हाला 10 धावा इथे खरं तर एक्स्ट्रा मिळतील आणि जर त्या नाही झाल्या पूर्ण तर तुम्ही जेवढ्या बनवल्या आहेत त्याच्या निम्म्याच रन तुम्हाला इथे मिळतील. जेवढ्या बनवल्या आहेत त्याच्या अर्ध्याच रन तुम्हाला खरं तर मिळतील. इथे नमो विश्वकर्मा याच्या माध्यमातून खरं तर हे षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग टीमने जर 16 बनवल्या तर अजून 10 धावांचा बोनस टीमला मिळेल. मॅच महत्वाचे आहे, षटक महत्वाचं असेल. चला मॅच ऑन करतोय नमो विश्वकर्मा गोलंदाजीच्या माध्यमातून. गणेश ऑन स्ट्राईकला, बनवायच्या आहेत 16. कोलवा टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहिला इथे पाहायला मिळतोय. अगदी गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतील आणि याचबरोबर या चेंडूवरती मिळते ती सिंगल. इथे एक चेंडू खरं तर लाख मोलाचा असेल. स्पर्धा अगदी आपण पाहतोय वडकी सुपर लीग 2025 चा थरार. इथे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतोय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूचा पाठलाग इथे करतील आणि याचबरोबर याही चेंडूवरती पुन्हा एकदा
मिळते ती सिंगल. बॅक टू बॅक दोनही चेंडूवरती सिंगल येत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी नभो विश्वकर्मा पुढे सरसावलेत, शरीर पाठीमागे झोकून दिलं होतं, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गणेश इथे अगदी डॉट बॉल खेळलेत, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय, फटके खेळावे लागतील. पुढे इथे खरं तर पुढे सरसावले, त्याचनंतर मोठा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. इथे अगदी डॉट बॉल आलाय. इथे पॉवर प्लेचं खरं तर मित्रांनो षटक आहे आणि त्या षटकामध्ये तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे बॅकफूट वरती खरं तर सरकले होते, त्याचबरोबर क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये लॉंगॉनला झोनला पोहोचतील. फेकी इथे थोडीशी नक्कीच फसली गेली, परंतु मिळतील त्या याही चेंडूवरती 2 धावा. 2 धावा आल्यात आताच्या चेंडूवरती. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा गणेश चव्हाण ऑन स्ट्राईकला. पुढे सरसावलेत, खोलवर टप्प्यात चेंडू अगदी ड्राय तर लावली होती, फटका तर खेचलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चेंडू सीमारेषा पार, धावकार 4 रन. डीजे 2 मिनिटं फक्त थांबा. महत्वपूर्ण षटक आहे. या षटकामध्ये आल्या धावा टोटल 8 आल्या आहेत. 8च्या तुम्हाला 4च मिळतील. इथे एक लक्षात घ्या, या ओव्हरला 8 रन टार्गेट कंप्लीट झाले तर वडकी इंडियन्स संघाचे 4 रन मायनस होतील. ज्यावेळेस जायंट हंटर्स टीम बॅटिंगला येईल त्या टीमला ऑटोमॅटिकली 4 रन हे पहिले प्लस मध्ये दाखवले जातील. त्यामुळे स्कोर मध्ये लाईव्हला हे अपडेट राहील, हे लक्षात घ्या. ₹45 रन ऑन द बोर्ड, 45 धावा धावफलकावरती आहेत. अगदी अंतिम षटक पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यश आलेत. अगदी या चेंडूवरती आक्रमण चढवलाय, सिंगल झाली पूर्ण, वाऱ्याच्या वेगामध्ये धावतायत आणि धावा मला लागेल. धावा इथे पूर्ण करायच्या असतील तर मिळतील याही चेंडूवरती 2 धावा. AK-47 आज सुमितच्या हातामध्ये आहे. 47 रन ऑन द बोर्ड, 47 धावा आहेत. इथे अगदी खोलवर टप्पा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू आणि अचूक पद्धतीने खरं तर इथे आपल्याला टप्पा वापरण्याचा प्रयत्न सातत्याने मैदानाच्या आतमध्ये यशच्या माध्यमातून आहे. 2 त्यानंतर सिंगल. इथे अगदी चेंडूला खरं तर जाऊ दिलाय. यस सिटीचा वाईट बॉल, अवांतर धाव या ठिकाणी खरं तर पाहायला मिळाली आहे आणि धावफलक 49 रन ऑन द बोर्ड, 49 धावा. त्याचबरोबर याही चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा पुढे सरसावले, तिथे आक्रमण बांधीन तुझं पाय पाय पाय. ठिकाणी उरलाय. धावलेत, पडलेत मैदानाच्या आतमध्ये. इथे काय घडेल, शेवटच्या चेंडूवरती किती धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये होतीये पूर्ण. इथे मिळते ती एकच धाव आताची मिळेल आणि टोटल रन ऑन द बोर्ड
टॉस या ठिकाणी आपण पाहतोय. वडकी सनरायझर्स टीम टॉसचा बॉस झालाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे आणि सुपर जायंट्स टीमला आमंत्रण निमंत्रण कळवलंय, तुम्ही बॅटिंग करा, आम्ही खरं तर गोलंदाजी करू. चला चालू असलेली मित्रांनो मॅच आपल्याला चालू करायची आहे. सलामीची जोडी अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. प्रणव निगडे आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय ओमकार माने मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या माध्यमातून आदित्य आंधळेकर तर पाहायला मिळतील. चला 3, 2, 1 लेट्स प्ले. मॅचला आपण करतोय ऑन. बनवायच्या आहेत 57 धावांची आवश्यकता. 4 धावांनी खरं तर स्कोर पट्टी पुढे जाईल, लक्षात घ्या. मॅचला आता ऑन करतोय प्रणव, स्ट्राईक वरती आहे. अगदी आपण पाहतोय पहिला चेंडू खरं तर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी डॉट बॉल आलाय. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये खरं तर केले जात आहेत. मॅच महत्वपूर्ण असेल. अगदी आपण पाहतोय वडकी सुपर लीग 2025 चा थरार. एक आकर्षक असं खरं तर आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने आम्हाला पाहायला मिळत असतं आणि पर्व अगदी पहिला आहे. भरपूर जणांचा आज मात्र गर्व या पर्व पाहिल्यावरती आहे. प्रणव ऑन स्ट्राईकला. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा पहिला डॉट आलाय. इथे अगदी आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. सिंगल आहे ती होती पूर्ण. सिंगल मिळेल या चेंडूवरती. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती अगदी आपण पाहतोय अगोदरच्या 4 होत्या, आता सिंगल. 5 रन्स ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती आहेत. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. यस, इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर धावांचा कॉल खरं तर मुख्य पंच मैदानाच्या आतमधून करतायत. 6 धावा धावफलकावरती आहेत. मॅच महत्वपूर्ण आहे. ओमकार माने स्ट्राईक वरती आहेत. मोठा फटका खेळलाय. इथे क्षेत्ररक्षक आहेत उभे. काय झेल टिपलाय मैदानाच्या आतमध्ये आणि विकेट. सुमित शिंदेच्या माध्यमातून अगदी किल्ल्याची जशी जडबंदी असते एक चांगला झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर सुहास मैदानाच्या आतमध्ये आहेत. गायकवाड टीमचा कणा, टीमचा पाठीराखा. अगदी कॅप्टन कूल मैदानाच्या आतमध्ये सुहास गायकवाड. सनरायझर्स टीम विनंती असेल की आपला गोलंदाज जो आहे तो लवकरात लवकर कळवायचा आहे. वडकी सनरायझर्स टीम आपल्याला कॉल असेल. बॅस ऑन पुन्हा एकदा करतोय. सुहास मैदानाच्या आतमध्ये खरं तर येत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. लवा टॉस. चेंडू जमिनीला समांतर आहे. सिंगल मिळेल. त्यानंतर दुहेरीचा प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये चान्स खरं तर इथे गमावलेला खरं तर पाहायला मिळतोय. फेकी अचूक पद्धतीने खरं तर आली आहे आणि त्याचबरोबर इथे कव्हर खरं तर गरजेचा होता. या चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा. त्यानंतरचा चेंडू पुन्हा आहे. लवा टॉस. आक्रमण बनवला. क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये 1 बाउन्स खरं तर क्लिअर करतील आणि त्याचबरोबर याही चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न होतोय. 9 रन्स ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण मित्रांनो अगदी जर पाहिलं 18 चेंडू आणि बनवायचे अजून असतील त्या 48 धावांची आवश्यकता. सनरायझर्स टीम विनंती असेल लवकरात लवकर आपला गोलंदाज खरं तर कळवायचा आहे. पुढच्या टीमचा कोणता तुम्हाला गोलंदाज खरं तर पाहिजे तिसऱ्या ओव्हरसाठी अर्थात मॅजिक षटकासाठी लवकरात लवकर गोलंदाजाचं नाव कळवा. मॅच अगदी आपण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पोहोचतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून 9 रन ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. अगदी गोलंदाजीच्या माध्यमातून दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. रणजित मोडक या ठिकाणी पाहतोय लगातारचे मॅक्सिमम 3 सुपर हिट करणारा खेळाडू. पाठीमागच्या षटकामध्ये अगदी इनिंग मध्ये एक दबेदार खेळ या खरं तर खेळाडूची पाहायला मिळाली. रणजित मोडक. सुहास आहेत आणि चेंडूला लँड करतील शिवछत्रपतींचा छावा. मिडवेल साधा
षटकार आलाय सुहास गायकवाडच्या बॅट मधून. जबाबदारी आज मी पेलूत राहील, परंतु क्षेत्ररक्षक आहेत उभे आणि इथे टिपला जातोय झेल. सुहास गायकवाड यांचे खेळ संपुष्टात. विकेट. ऋषिकेश गायकवाड खरं तर एक चांगला झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी खरं तर पाहायला मिळेल. अजय उर्खे या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावरती 15 धावा आहेत आणि सभेकरण मित्रांनो या ठिकाणी खरं तर पाहायला मिळेल 16 चेंडू विजयासाठी 42 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत त्या 42 धावा आणि मॅच पुन्हा एकदा ऑन करतोय बॅटर अजय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी तेच तरार वेदक मारा रणजित मोडक. काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जातं. या सिरीज व्हाईट बॉल. टेनिस बॉलचा पुरुष एकदा 22 नियम क्रमांक अवलंब करतायत. व्हाईट बॉल कळवलाय. पुढे सरसावलेत. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे नक्कीच पुढे जास्त खरं तर आल्यासारखे आपल्याला वाटले होते, परंतु त्याचबरोबर इथे वन बाउन्स अगदी क्लिअर केलाय. अजयला इथे रोखण्याचा प्रयत्न खरं तर नाहीये. सिंगल मिळेल आणि धावफलकावरती धावांचा आकडा आहे. अशुभ मानणारा आकडा सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असतो. 17 आणि खतऱ्याची घंटा इथे वाजेल का? 17 धावा धावफलकावरती आहेत. लबा पोल्टॉस पॉवरफुल है, एक सक्सेसफुल हे क्या नहीं है. अंपायरचा तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी खरं तर आपण पाहतोय. अंपायर रिव्ह्यू पुरुष एकदा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. चेंडू अगदी कसा आहे कसा नाहीये, बीपी वाढलाय का बिंबर झालाय का, हा चेंडू चांगला आहे की नाही. या सिडीचा नो बॉल. या सिडीचा नो बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. त्यानंतरचा अगदी पंचपाकवानांचं ताट मांडले गेलंय, त्याच्यावरती ताव मारायचा आहे. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. चटणी मीठ जर जास्त असेल तर ताव मारला मित्रांनो जाणार नाहीये. जेवण गोड असेल तर ताव मारला जाईल. खुलेआम फटकेबाजीसाठी पुढील चेंडू आहे. फ्री हिट. प्रणव लबापुल टॉस. हवाई तडाखा हवाई यात्रेने लँड होतोय. षटकाराच्या मदतीने 25 रन ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आहे. सिक्सर किंग. काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये खरं तर अगदी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी येत असताना खरं तर पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू या ठिकाणी दुसऱ्या षटकातला खरं तर उरलाय. प्रणव सज्ज होत आहेत. पुरुष एकदा अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगोदरच खरं तर इथे असं वाटलं चुकी होती की काय, त्यानंतर स्वतःचा तोल इथे सावरला आणि त्याचबरोबर एक सिंगल आली आहे. 2 षटकांचा मित्रांनो खेळ संपलाय. धावफलकावरती धावांचा आकडा आहे तो 26 आणि पुन्हा एकदा महत्वपूर्ण षटक या स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहतोय. तिसऱ्या षटकासाठी इथे प्रणव मोडक मॅजिक ओव्हर साठी आणि बनवायचे आहेत 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता. मॅजिक ओव्हर मध्ये 16 जर बनवल्या तर बोनस पण मिळेल आणि जर नाही बनवल्या तर इथे फक्त अर्ध्याच धावा मिळतील. षटक महत्वाचा आहे. पुरुष एकदा टीम मीटिंग इज नॉट अलाउड. मॅच आता ऑन करा मित्रांनो. टीम मीटिंग इज नॉट अलाउड. सामना मात्र खरं तर सुरू करायचा आहे. 26 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 12 चेंडू विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. महत्वपूर्ण षटकासाठी कॉल केला जातोय प्रणव मोडकला आणि इथे पॉवर प्लेचं षटक. 2 खरं तर खेळाडूंच्या जीवावरती अगदी गोलंदाजी मैदानाच्या आतमधून इथे करावी लागेल. बॅटर स्ट्राईक वरती मैदानाच्या आतमध्ये प्रणव.
एक जबरदस्त आयोजन नियोजन खरं तर आपण पाहतोय. वडकी सुपर लीग 2025 चा महासंग्राम महाथरार त्यानंतरचा चेंडू बॅचला आता ऑन करूयात. परत एकदा कॉलिंग चालू आहे. इथे अगदी रणनीती आखणं गरजेचं असेल. लक्षात घ्या फक्त दोनच क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. बॅचला आता ऑन करावं लागेल. स्ट्राईक वरती प्रणव. 12 चेंडू 31 धावांचं कॉलिंग आहे. 12 चेंडू विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. 16 बनवाव्या लागतील. सन्मान दिलाय. पहिला चेंडू मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये येतोय. अगदी डॉट बॉल निर्धाव चेंडू आलाय. पुढे सरसावलेत उंच हवाई तडाखा. इथे संपर्क आणि इथे लावण्याचं काम खरं तर सातत्याने डीजे मास्टर कडून या मॅचेस साठी आम्हाला पाहायला मिळतंय. मनापासून धन्यवाद. एक मोठी विकेट मैदानाच्या आतमधून सजत असताना खरं तर पाहायला मिळते. प्रणव बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बालू चिरबाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मॅच पुन्हा एकदा बदलते. 10 चेंडू 31 धावांचं कॉलिंग. 10 चेंडू विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. 16 तर बनवाव्या लागतील. जर बोनस जर मिळाला तर मॅच अगदी अंतिम पर्यंत पोहोचेल. जर 16 जर बनल्या नाही तर हाफ जे आहेत जेवढ्या बनतील तेवढ्या धावा खरं तर तुम्हाला मिळतील. मॅचला आता ऑन करूयात. ते बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बाळू शिरमने. मॅच महत्वाची आहे. वडकी सुपर लीग 2025 पहिली मॅच दिवस क्रमांक 1. अगदी उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते अगदी आपल्याला पाहायला मिळालाय. खेळपट्टीचं पूजन. त्यानंतर मॅच क्रमांक 1 ला सुरुवात. 57 धावांची आवश्यकता. त्यानंतर दुसरी इनिंगची सुरुवात. इथे लवपुटासा. इथे आक्रमण होतोय पुण्याचा बाप्पा. दगडूशेठ बॉल घेतोय. बाउंड्रीची भेट. 4 रन. चौकार. चौकार आहे तो या चेंडूवरती मिळतोय. चौकाराच्या मदतीने मित्रांनो धावफलक पुन्हा एकदा बदलतंय. 30 धावा धावफलकावरती आहेत. मॅच महत्वपूर्ण आहे. 9 चेंडू विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. इथे अगदी 16 धावा बनवणं खरं तर गरजेचं असेल. चला मॅच आपल्याला ऑन करायची. लक्षात घ्या षटक संपल्यानंतर मित्रांनो खरं तर मैदानाच्या आतमध्ये येत चला आणि पंचांना कॉलिंग करून येणं गरजेचं असेल. लक्षात घ्या. इथे अगदी पुन्हा एकदा शरीर भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये इथे केला जातोय. अगदी चेंडू मात्र डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 30 धावा धावफलकावरती आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात. 30 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. फुलटॉस आहे. त्यावरती आक्रमण चढवला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचले. सिंगल झाले वाऱ्याच्या गतीमध्ये. त्याचबरोबर सिंगलच्या मदतीने दुहेरी देखील होतीये पूर्ण. मिळतील त्या 2 धावा. 2 मिळतील आणि 2च्या मदतीने 32 धावा आहेत आणि 1 चेंडू अजून बाकी आहे. त्यानंतरचा चेंडू आहे. इथे आक्रमण चढवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये चेंडू पर्यंत पोहोचतील आणि या षटका अगदी आपण पाहतोय या षटकामध्ये मित्रांनो धावा आल्या आहेत. 7 धावा आल्यात. अगदी 3 मायनस होतील. 4 धावा इथे खरं तर इथे 6 चेंडू मध्ये विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. पाठीमागचे मॅजिक षटकामध्ये खरं तर आपल्याला 4च धावा मिळाल्या आहेत. लक्षात घ्या. महत्वपूर्ण षटक आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शुभम मोडक एक मोठी जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 6 चेंडू विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. अगदी मोठे फटके खरं तर मैदानाच्या आतमध्ये खेळायला हवेत. अगदी आपण पाहतो मॅच महत्वपूर्ण आहे आणि दिवस क्रमांक खरं तर पहिला आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा
लवपूल टॉस मैदानाच्या आतमध्ये खरं तर खेळा क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये चेंडूपर्यंत पोहोचले. सिंगल झाले पूर्ण. त्याचबरोबर सिंगलच्या मदतीने इथे दुसरीही पूर्ण होतीये. मिळतील त्या 2 धावा. मित्रांनो समीकरण पुन्हा एकदा धावांचा आलेख बदलला जातो. इक्वेशन बदलतंय. 5 चेंडू विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. अगदी आपण पार आणण्याचा प्रयत्न करत असलो पण मैदानाच्या आतमध्ये गतीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा केलं होतं. फेकी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पोहोचते याही चेंडूवरती. पंच आताचा चेंडू कळवा. डेड बॉल. मृत चेंडू या ठिकाणी खरं तर राहतोय. लक्षात घ्या जेव्हा चेंडू खरं तर गोलंदाजाच्या हातामधून निसटेल तेव्हाच खरं तर पुढे खरं तर बॅटर येईल. तोपर्यंत येणार नाहीये. अगदी सर्वान दिला जातोय मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती मिळतीये ती पुन्हा एकदा सिंगल आहे ती मिळेल. मॅच पुन्हा एकदा मित्रांनो बदलली जाते. 4 चेंडू आणि 4 वरती मॅक्सिमम सुपर हिट फटके खरं तर खेळावे लागतील. 4 चेंडू आणि 24 धाबांची आवश्यकता. अजय ऑन स्ट्राईक लाईन. इथे पहिला तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमधून मिळेल. 3 चेंडू विजयासाठी 24 धाबांची आवश्यकता. त्यानंतर होणारी मॅच अगदी दोनही बलवानांमध्ये लढत. इथे आक्रमण करण्याचा खरं तर प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता आणि त्याचबरोबर याही चेंडूवरती अगदी आपण पाहतोय निर्धाव चेंडू खरं तर आला. यानंतर होणारी मॅच सुपर जायंट्स टीम त्यांच्या विरोधात वडकी सनरायझर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल येते. एक चांगलं प्लॅनिंग खरं तर टीमने आखलेलं मैदानाच्या आतमधून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतरचा चेंडू पुन्हा अगदी आडवा बॅटने मोठा फटका मैदानाच्या आतमधून खेळाय क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पुढे इथे विकेट आली आहे. इंडियन्स टीमने खरं तर सामना अगदी पहिला आपल्या नावावरती करत असताना इथे विजय मिळवलाय. आणि एक सेलिब्रेशन खरं तर या ठिकाणी टीमचं पाहायला मिळतंय. प्लेअर ऑफ द मॅच त्या बॅट मधून लगातारचे 3ही षटकार आले. दिल जितणारा खेळाडू रणजित मोडक ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. चला रणजित आपण यायचे मान्यवर थांबलेत. मान्यवरांच्या शुभ असते रणजितला खरं तर प्लेअर ऑफ द मॅच आपण देणार आहोत. चला मॅच चालू करायचे. सुपर जायंट्स टीम आणि वडकी सनरायझर्स